छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळला म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यात आली आहे। कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातल्या सरवडे गावातली ही सगळी घटना आहे। फक्त पायामध्ये चप्पल घातलेली नसताना 40 मुलांना मुख्याध्यापकांनी घरी पाठवलं, त्यांना रांगायला लावलं, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची पनिशमेंट त्यांना केली। अशी कोणतीही प्रावधान त्यांच्याकडे नियम शाळेमध्ये नाही आहेत किंवा शिक्षण आयुक्तांनी असे कोणतेही नियम त्यांना घालून दिलेले नसतानाही बेकायदेशीररित्या त्यांना पनिश करणं हे खरंच खेदजनक आहे। सरवडीचे सरपंच माननीय रणधीरजी मोरे यांनी मला सलून मध्ये येऊन शिवीगाळ सोबत दुकानचं काही नुकसान केलेलं आहे। परत तिथं सलून तुझं चालू देणार नाही अशी धमकी दिलेली आहे। याबद्दल म्हणजे सलून नाही चाललं तर चालेल, पण धर्माबद्दल आम्ही 100% कटिबद्ध असतो। कारण छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिले त्याबद्दल सर्वांना म्हणजे आत्मीयता असलीच पाहिजे। आज सरवडे गावात जे झालं, आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या दुकानावर हल्ला झाला, त्याचं नुकसान करण्यात आलं, त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। त्या सरवडे गावाच्या सरपंचाचा आधी तर आम्ही निषेध करतो। मुख्याध्यापकांनी आणि जे सरवडे गावच्या प्रथम नागरिक सरपंचांनी जे काही बेकायदेशीर अनधिकृत कृत्य केलेलं आहे त्या कृत्याची त्यांना योग्य पद्धतीनं दंड मिळाला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। कोण तुझा अध्यक्ष त्याच्या घरात जाऊन त्याला मारतो का, अशा पद्धतीची जे काही वागणूक आपण काय कोल्हापूरचा बिहार करून ठेवायचं ठरवलेलं आहे का? तर आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की प्रशासनाने याच्यावरती योग्य कारवाई केली तर आम्हाला ह्याच्यामध्ये दुसरे कोणतेही पाऊल उचलायची काही आवश्यकता नाही। आणि तेही हिंदू आहेत, आम्ही हिंदू आहे, पण आमच्या राजाविषयी जर त्यांच्या मनामध्ये जर अभिमान नसेल तर अशी प्रवृत्ती नक्कीच आम्ही या भूमीवरती टिकू देणार नाही। त्यांनी एकतर त्यांचा स्वभाव बदलावा, अन्यथा त्यांनी महाराष्ट्र सोडावा अशी आमची